हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, वर्ष 2026मध्ये धोंड्याचा महिना आलेला आहे, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. तर हा जो धोंड्याचा महिना आहे तो 17 मे 2026पासून सुरू होणार आणि 15 जून 2026पर्यंत हा अधिक ज्येष्ठ मास असणार आहे. ज्येष्ठ महिन्यात अधिक महिना आलेला आहे. तर अधिक महिन्यात बऱ्याचशा परंपरा आहेत, जसं की लेक जावयाचा मानपान करणे, भगवान विष्णूंची सेवा करणे. त्याचबरोबर सुवासिनी महिलांच्या बाबतीत आणखी एक परंपरा आहे, ती म्हणजे महिला या अधिकाच्या महिन्यामध्ये आपली जोडवी बदलतात, जोडव्यांमध्ये भर घालतात. तर जोडवी का बदलतात, अधिक मास आणि जोडवी यांचा काहीतरी तर खास संबंध आहे, याबद्दलची माहिती सांगणारे व्हिडिओ मी या अगोदर आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मात्र मी तुम्हाला अधिक महिन्यात जेव्हा आपण जोडवी बदलतो तर ती जोडवी बदलताना आपल्याला एक चूक करायची नाही आहे. बऱ्याचशा स्त्रिया या चुका करतात, त्यामुळे पती पत्नींमध्ये वादविवाद होत राहतात. तर अधिक महिन्यात जोडवी बदलताना कोणत्या चुका करायच्या नाही, त्याचबरोबर जोडवी सासरी बदलायची की माहेरी बदलायची याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे अधिक मासात जोडवी बदलताना नक्की कोणत्या चुका करायच्या नाही याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक महिन्यात लेक जावयाचा विशेष मानपान आपण करतो. जावयाला 33 अनारसे, बत्तासे यांच्यासारखे जाळीदार पदार्थ आपण वाण म्हणून देत असतो. तर त्याचसोबतच ज्या सौभाग्यवती महिला असतात त्यांनी या महिन्यामध्ये आपल्या पायातील जी जोडवी असतात ती जोडवी बदलायची असतात. खरं तर जोडवी म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे. 16 शृंगारांपैकी एक शृंगार म्हणजे जोडवी आहेत. विवाहित स्त्रीचं आभूषण म्हणजे जोडवी. जोडव्यांमुळे आपण ओळखलं जातं की या महिलेचं लग्न झालेलं आहे. जेव्हा कोणत्याही मुलीचं लग्न होतं तर तिच्या सौंदर्यात सौभाग्य अलंकारांची भर पडत असते. लग्न झाल्यानंतर काही दागिने, काही अलंकार असे आहेत की ते घालणं आपल्याला बंधनकारकच आहे. जसं की गळ्यात मंगळसूत्र घालणं, पायात जोडवी, हातात बांगडी, त्याचबरोबर कपाळावरती कुंकू किंवा टिकली हे सौभाग्याच्या खुणा आहेत. तर ही जी जोडवी आहेत ती जोडवी अधिकाच्या महिन्यामध्ये आपण बदलायची असतात. चांदी हा धातू शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि जोडवी ही आपल्याला पायाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये घालायचे असतात. म्हणजे अंगठ्या शेजारच्या बोटात घातल्यामुळे अंगठ्याच्या शेजारचे जे बोट असतं त्याची नस गर्भाशय यांच्याशी जोडलेली असते, हृदयाशी जोडलेली असते. त्यामुळे चांदीच्या जोडवी आपण जेव्हा घालतो, चांदीची जोडवी म्हणजे अंगठीसारख्या रिंगाज असतात त्यांचा दाब त्या नसेवर पडतो आणि गर्भाशयातील जे काही ॲक्युप्रेशर आहे ते नियंत्रित राहण्याचं काम होतं. त्यामुळे ही जोडवी घालणं बंधनकारक आहे. पण जोडवी आपण जेव्हा बदलतो तर ती बदलताना आपल्याला काही चुका करायच्या नाहीत. जसं की आपण जेव्हा जोडवी बदलायला जातो अधिकाच्या महिन्यात, बऱ्याच स्त्रिया काय करतात, जोडवी बदलतात, अगोदरची त्यांच्या पायातली जी जोडवी असतात ती दुसऱ्या स्त्रीला देऊन टाकतात. म्हणजे बहीण असेल, नणंद असेल, आई असेल, वहिनी असेल, कोणत्याही स्त्रीला ती जोडवी बदलतात. किंवा मग तुम्ही जेव्हा जोडवी बदलत असाल तर ती जोडवी बदलताना तुम्हाला जर एखाद्या स्त्रीच्या पायातील जोडवी आवडत असेल तर तिच्याकडून तुम्ही ते मागवून घेऊ नका. सेम डिझाईन तुम्ही सोनाराच्या दुकानातून बनवून घेऊ शकता. जोडवी बदलताना आपल्या पायात घातलेली वापरलेली जोडवी चुकूनही दुसऱ्या स्त्रीला आपण द्यायची नाही. आपली जोडवी देखील कोणाला द्यायची नाही वापरलेली, आणि दुसऱ्यांची वापरलेली जोडवी देखील आपण वापरण्यासाठी घ्यायची नाही. तर त्याचं कारण असं की असं जर आपण केलं, दुसऱ्यांची जोडवी वापरली किंवा आपण दुसऱ्यांना जोडवी दिली तर आपल्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. शास्त्र असं सांगतं की जी विवाहित स्त्री आहे तिने उजव्या पायाच्या आणि डाव्या पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी म्हणजे अंगठ्या शेजारच्या बोटात जोडवी घालणं खूप शुभ आहे. त्यासोबत चांदीचं पैंजण, ज्याला आपण तोरड्या म्हणतो, तर त्या घालणं देखील शुभ मानलं जातं. कारण चांदी लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून काळजीपूर्वक आपण हे दागिने परिधान केले पाहिजे. जर ते आपल्याकडून हरवले तर आपल्या जीवनावर देखील त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो. महिलांच्या पायाच्या दुसऱ्या बोटाचा ज्या नसा असतात त्या थेट गर्भाशयाशी जोडलेल्या असतात, जे हृदयातून जाते. त्यामुळे उजव्या आणि डाव्या पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी आपण घातली पाहिजे.
काही जण फॅशनमध्ये तिसऱ्या बोटात घालतील, चौथ्या बोटात घालतील, पाचव्या बोटात घालतील, पण जोडवी ही आपल्याला पायाशेजारच्याच बोटात म्हणजे अंगठ्या शेजारच्याच बोटात घालायची असतात आणि ते जोडीने म्हणजे एक सिंगल जोडवं घालायचं नसतं. आता सध्या काय फॅशनचं युग आहे. बायका पहिल्यासारखी अशी मोठी मोठी 2-2 जोडवी पायामध्ये घालत नाही. एकदम बारीक चकती रिंग अशी एकच सिंगल रिंग पायामध्ये घालून घेतात, पण ते चुकीचं आहे. जोडवी ही जोडीनेच घालायची असतात. नवरा बायकोची जोडी याचा अर्थ जोडवी म्हणजे जोडा. तर प्रत्येक म्हणजे आपल्या पायाच्या अंगठ्या शेजारच्या जे बोट असतं दुसरं बोट त्यामध्ये आपल्याला 2 चांदीची जोडवी घालायची असतात. दोन्ही पायांमध्ये 2-2 अशी 4 जोडवी आपल्याला घालायची असतात. अंगठ्यामध्ये देखील घातले जातात, त्याला अंगुठे म्हणतात. दुसऱ्या बोटात घालतात त्याला जोडवी म्हणतात. तिसऱ्या बोटात बिचवे, चौथ्या बोटात मासोळी आणि पाचव्या बोटात करंगूळ असे दागिने असतात पायात घालण्याचे. पण आपल्याकडे सहसा जोडवी आणि मासोळीच घातली जाते. तर त्यामुळे जोडवी ही 2 घालायची असतात. 2 जी जोडवी घालतो त्यांच्यामध्ये देखील आपल्याला भरपूर वेगवेगळ्या डिझाईन मिळतात. चुकूनही जोडवी घालताना सिंगल जोडवं पायामध्ये घालू नका. जोडवी म्हणजे आपल्या नवरा बायकोच्या जोडीचं ते प्रतीक असतं. एक जरी नसेल तर जोडी अपूर्ण राहते, म्हणून आपण जेव्हा पायामध्ये जोडवी घालतो तर ती आपण 2-2च घालायची असतात. जोडवी म्हणजे फक्त दागिना नाही, तर ते सौभाग्याचं, सुहागाचं लक्षण आहे. आपले जे पायातील जोडवे कोणाला द्यायचे तर नाहीच, पण कोणाचे वापरण्यासाठी देखील घ्यायचे नाही. कारण अशा गोष्टी आपण जर केल्या तर त्यामुळे नवऱ्याचा ताण वाढतो, पैसे टिकत नाही, कर्जाचं बोजा त्याच्यावर वाढत राहतो. म्हणून जोडवी नेहमी आपण स्वतःसाठी नवीनच खरेदी करायची असतात. भरपूर वेगवेगळ्या डिझाईनचे घुंगरांचे जोडवे आजकाल मिळतात, पण कधीही आवाज करणारे जोडवे आपल्या पायात घालायचे नाही. घुंगरांचा आवाज मधुर असतो मान्य आहे, पण वास्तुशास्त्र असं सांगतं की दागिने जीवनात अडचणी देखील आणू शकतात. आवाज नसलेले किंवा खूप कमी आवाजाचे दागिने आपण घालायचे असतात. घुंगराचे जोडवे देखील मिळतात, तर ते असे आवाज करणारे जोडवे आपण घालायचे नाही. आता अधिक महिन्यामध्ये सौभाग्यवती महिला जोडवे बदलतीलच, भर घालतील त्यांच्यामध्ये. जेव्हा अधिक महिन्यात आपण जोडवे बदलतो तर आधीच्यापेक्षा वजनाने थोडेसे जास्त वजनाचे जोडवे आपण बनवायचे असतात. त्यालाच भर घालणं असं म्हटलं जातात. आपली जोडवी ही आपण वाढवायचे असतात. तर तुम्हीही जर सिंगल जोडवे घालत असाल, आवाज करणारे जोडवे घालत असाल, तर या अधिक महिन्यात या चुका टाळून आपल्यासाठी नवीन जोडवे खरेदी करायचे. कोणाचेही जोडवे वापरण्यासाठी आपण घ्यायचे नाही. कितीही आवडत असले तरी तुम्ही सेम डिझाईन सोनारांना सांगून बनवून घ्यायचे आहे. अधिक महिन्यामध्ये आपण जोडवे बदलतो, त्यांच्यामध्ये भर घालतो, तर ही जी भर आहे किंवा जोडवी बदलतो तर ती सासरी बदलायची नसतात. जोडवी ही आईकडे आपल्या माहेरीच बदलायची असतात. म्हणजे भलेही तुम्ही आईने पैसे देऊन ते सासरी येऊन सासरच्या सोनाराच्या दुकानात बदलवले तरी चालतील, पण शक्यतो माहेरीच आपण ही जोडवी बदलायची असतात. आमच्याकडे तरी अशी परंपरा आहे. आता भाग बदलला की प्रथा परंपरांमध्ये बदल असतो. तर शक्यतो अधिक महिन्यामध्ये आपण जोडवी बदलतो तर ती जोडवी आपण आपल्या माहेरीच आईकडेच बदलवायची असतात. जोडवी बदलल्यामुळे आपल्यालाही थोडासा बदल मिळतो. दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो, तोपर्यंत आपली जोडवी झिजतात. चांदी हा झिजणारा धातू आहे, त्यामुळे दर अधिक महिन्यात जोडवी बदलण्याची प्रथा परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि जोडवी बदलल्यामुळे नात्यामध्ये देखील प्रेम वाढतं असं म्हणतात. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की अधिक महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण सौभाग्यवती महिला जोडवी बदलतात तर त्यावेळेस कोणत्या चुका करायच्या नाही, जोडवी सासरी बदलायची की माहेरी बदलवायची, याबद्दलची देखील माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. अधिक मासात काय करायचं, कोणत्या गोष्टी टाळायच्या याबद्दलची माहिती सांगणारे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. धन्यवाद.